अहिल्यानगर महाकरंडक हा जो आहे म्हणजे हे खरंच आमचं स्वप्न होतं की आम्ही गेली 2 वर्ष अंतिम फेरीत येण्यासाठी ट्राय करत होतो आणि आज नगर करंडक मिळालाय. अरे आवाज कोणाचा? अरे अहिल्यानगर करंडक कोणाचा? आणि म्हणूनच आम्ही जी काही मेहनत केली मागची काही वर्षभर आम्ही जी काही मेहनत घेतली आम्ही त्याचं असं वाटतं आज सार्थ मूर्त रूप झालेलं आहे. याच्यामध्ये आमचं कुणाचं काहीच नाही आहे, सगळं त्या देवाने करून घेतलेलं आहे. अहिल्यानगर महाकरंडक 2025 खरंच खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झालं आहे असं बोलण्याऐवजी मी असं बोलेन की खूप चांगल्या पद्धतीने येथे आलेल्या प्रत्येक संघाने ते रंगवलं आणि आम्हा प्रेक्षकांना खरंच खूप चांगल्या पद्धतीने सुखावलं. दुसरा तिसरा दिवस पहिला दिवस खरंच खूप चांगल्या गोड एकांकिका आपल्याला बघायला मिळाल्या. आपण सगळ्यांनी बघितल्यासुद्धा सगळ्याच एकांकिका खरंच खूप अव्वल अशा होत्या. मी जेव्हा एका टीमचा इंटरव्ह्यू करायला गेलो तेव्हा मी त्यांना बोललो की मी मुंबईकर आहे, मी पुणेकरांचं कधी कौतुक करत नाही, पण ती एकांकिका झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यासमोर मैत्रीची व्याख्या दिली ती व्याख्या खरंच खूप भन्नाट अशी होती आणि तीच एकांकिका अहिल्यानगर महाकरंडक 2025ची सर्वोत्तम एकांकिका बनली आहे. पुणेकर एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार अभिनंदन आणि खरंच खूप टाळ्या. जसं मी सुरुवातीला जेव्हा मी इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला आधी बोललो ना आपली भेट झाली तेव्हा की मुंबईकर आम्ही जास्त कौतुक नाही करत किंवा पुणेकर सुद्धा कौतुक नाही करत, पण टचवूड खरंच खूप भारी वाटते. इथून इथपर्यंत ज्या काही हातामध्ये ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट आहेत ना, पर्सनली मला खरंच खूप भारी वाटते. कारण का दिवसाची सुरुवात आपल्या एकांकिकेपासून झालेली, दुसऱ्या दिवसाची सुरुवात आणि एकांकिका सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत ती ॲप्ट अशी होती. तुम्हालाच विचारायला आधी आवडेल, ओझं आहे ट्रॉफीचं की असं वाटतं की अरे चला आता सगळं झालं? काय सांगशील त्याबद्दल? नाही ओझं नाहीये, सगळं झालं नक्कीच असं वाटतंय. कारण की अहिल्यानगर महाकरंडक हा जो आहे म्हणजे हे खरंच आमचं स्वप्न होतं की आम्ही गेली 2 वर्ष अंतिम फेरीत येण्यासाठी ट्राय करत होतो आणि आज नगर करंडक मिळालाय. कारण नगरमध्ये नाटक फार मोठं आहे आणि इथे करंडक मिळालाय म्हणजे फारच भन्नाट वाटतं आता. नक्कीच. बरं, तर खूप चांगलं कौतुक झालं तरड्यांकडून, खूप चांगल्या गोष्टीसुद्धा झाल्या तरड्यांकडून. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ॲप्रिशिएटसुद्धा केलं. किती भारी वाटते की चला जी काही महिनाभराची किंवा 2 महिने 3 महिने वर्षभराची मेहनत आहे ती आज सार्थकी लागली आहे. इथून आम्ही जातोय, मनामध्ये एक अशी उर्मी आहे की भाई निघतोय पण सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू असतीलच, पण सुखसुद्धा आहे. काय सांगशील त्याबद्दल? आम्ही जी काही मेहनत केली मागची काही वर्षभर आम्ही जी काही मेहनत घेतली आम्ही त्याचं असं वाटतं आज सार्थ मूर्त रूप झालेलं आहे. याच्यामध्ये आमचं कुणाचं काहीच नाही आहे, सगळं त्या देवाने करून घेतलेलं आहे. त्यामुळे मी सगळं श्रेय त्या देवाला देईन आणि खूप खुश आहोत आम्ही सगळे, अख्खी टीम आहोत खुश आहोत. म्हणजे आमची अजून बाकी सगळी लोक आमची टीम पुण्यालाच आहे तेही खूप खुश आहेत. नक्कीच, थँक्यू. जसजशी ना एकांकिकेचे निकाल जवळ होते ना तसं ना प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते, धाकधूक असते, भाई काय होणार? कारण का असतं ना की सगळेच पहिले नंबर असतात, सगळेच उत्तम असतात, पण जो पहिला क्रमांक असतो ना तो सगळ्यांना पाहिजे असतो की अरे ठीक आहे सगळ्यांनाच आवडतात पण यार कोण असेल पहिलं. ती धाकधूक खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगवलीसुद्धा जाते. मला इथे यायला आवडेल. एकांकिका चांगली झाली आहे, पहिलं प्राईज मिळालं आहे, पुढचे काय प्लॅन असतील काय नसतील ते आपण पुढे बघूच. आत्ता रिलॅक्स वाटतंय की अजून सुद्धा असं आहे की अरे यार हे खरंच झालंय की काय झालंय करून? नाही, आत्ता सगळे झाले एकांकिका, तर रिलॅक्स वाटतं आहे की पुढचे प्लॅन्स बघा कमर्शियल लावतील. पुढच्या प्लॅन्स तर आहेत, मी त्याला बोललो सुद्धा की आपण पुढे सवयीला सर्व भेटणारच आहोत, ती तर पुढची गोष्टच आहे. आत्ता मी तुर्तास थांबतो कारण का 12-1 वाजले, भूक लागले. सगळ्यात महत्त्वाचं ही जी भूक होती ती तर मिटलीच आहे, आता खरी भूक लागले. शेवटी एक कॉल तुमच्याकडून घेतो मी, माईक तुमच्याकडे देतो, एकाने पकडा. खरंच खूप धन्यवाद मुंबईकराकडून एका पुणेकरांचे. खूप सुंदर अशी एकांकिका झाली. अहमदनगरमध्ये आपल्या अहमदनगरमध्ये आला तुम्ही, त्यामुळे सुद्धा तुमचं धन्यवाद. आणि एकदा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही स्वतःच एकदा चेअर्स करा आणि पुढचा जो काही प्लॅन असेल तो आपण पुढे बघू, पण पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. प्लीज एकदा चेअर होऊन जाऊ दे तुमच्याकडे. अरे आवाज कोणाचा? अरे अहिल्यानगर करंडक कोणाचा? आणि म्हणूनच नगर करंडक पुण्यात आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, राधे. अरे नगरचा बॉय पण पुण्यात करंडक घेऊन जातोय.